देवाची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहोत. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय, त्यामधील 4थे वचन. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. इथे बघतो की बिर्यानो आपण ख्रिस्त हा नियमशास्त्राची समाप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणूनच पिता जे चालून आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या येशू ख्रिस्ताने ह्या नष्ट केलेल्या आहेत. त्या प्रथा त्यांनी येशू ख्रिस्ताने समाप्त केलेल्या आहेत. म्हणूनच याच्या पुढे आपण कुठल्याही रूढी परंपरेला मानणार नाहीत. नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे. कारण मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचरतो तेने करून वाचेल. परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नको की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास. तर ते काय म्हणते ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमचा विश्वासाचा विषय जे वचन आम्ही गाजवित आहोत ते हेच होय की येशू प्रभू आहे. जर असे तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्यावर विश्वास ठेवणारा कोणीही पज्जित होणार नाही. आमेन. तर प्रियानो, इथं पाहतो की आपण शास्त्र काय म्हणते की त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर येशू ख्रिस्त हा मेलेल्यातून उठला असा आपण विश्वास ठेवला तर आपले तारण होणार आहे. तसेच त्याच्यावर विश्वास ठेवणारे कधीही पज्जित व लज्जित होणार नाहीत असे म्हटलेले आहे. कारण आपला जर विश्वास खचलेला आहे तर आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या काहीही जी गोष्टी